तुमची जमीन अजूनही भोगवटादार वर्ग 2 आहे का? जमीन विकताना अडचण येते, बँक कर्ज देत नाहीये, सोसायटी रिडेव्हलपमेंट अडकलंय, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण महाराष्ट्र शासनाने 2025 मध्ये नवीन नियम काढलेले आहेत आणि आता हजारो लोकांची वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये होऊ शकते. पण कुणाला फायदा होणार, कुणाला फायदा मिळणार नाही, जुने अर्ज चालणार का, किती पैसे भरावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचं, सरकारने कोणत्या जमिनींना थेट नकार दिलेला आहे. आज आपण सगळी माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा, तुम्ही पाहत आहात महासरकारी योजना. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक जमीनधारक, सोसायटी सदस्य, व्यापारी, शेतकरी आणि रिडेव्हलपमेंट करणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 20 ऑगस्ट 2025 रोजी एक मोठं शासन परिपत्रक काढलेलं आहे. यामध्ये भोगवटादार वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याबाबत अतिशय महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकही पॉइंट न सोडता संपूर्ण माहिती देणार आहे. वर्ग 1 आणि वर्ग 2 म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. अनेक लोकांना अजूनही वर्ग 1 आणि वर्ग 2 म्हणजे काय हेच माहिती नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भोगवटादार वर्ग 1 म्हणजे त्या जमिनीवर जवळपास पूर्ण मालकी हक्क, म्हणजे जमीन विकू शकता, कर्ज घेऊ शकता, हस्तांतरण करू शकता, रिडेव्हलपमेंट करू शकता. पण भोगवटादार वर्ग 2 जमिनीवर शासनाच्या अटी असतात. म्हणजे विक्रीसाठी परवानगी, व्यवहारात अडचणी, बँक कर्जात समस्या, रिडेव्हलपमेंट अडकतो. आणि म्हणूनच अनेक लोक वर्षानुवर्ष वर्ग 2 जमीन वर्ग 1 करण्यासाठी धडपड करत होते. आता प्रश्न पडतो, सरकारने अचानक नवीन नियम का आणले? तर मित्रांनो, यापूर्वी 2019, 2023 आणि 2024 मध्ये सरकारने योजना आणली होती. लोकांना सवलतीच्या दरात अधिमूल्य भरून जमीन वर्ग 1 करण्याची संधी दिली होती. पण खूप लोकांचे अर्ज प्रलंबित राहिले. काहींनी पैसे भरले नाहीत, काहींनी अर्धे पैसे भरले आणि अनेक लोक मुदत संपल्यामुळे त्या ठिकाणी वंचित राहिले. यानंतर लोकप्रतिनिधींनी मागणी केली, विधिमंडळात मुद्दा उपस्थित झाला, नागरिकांनी वारंवार निवेदन केली आणि शेवटी सरकारने नवीन नियम 2025 लागू केले. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कोणत्या जमिनी वर्ग 1 होऊ शकतात? सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्या जमिनींना लाभ मिळू शकतो. त्यामध्ये शेतजमीन, अकृषिक जमीन, निवासी भूखंड, व्यावसायिक जमीन, औद्योगिक जमीन, भाडेपट्ट्याची जमीन, कब्जे हक्क जमीन, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे भूखंड. म्हणजे फक्त शेतकरीच नाही तर सामान्य नागरिक, व्यापारी, सोसायटी सदस्य, उद्योगधारक सगळ्यांसाठी हा नियम महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अनेक कुटुंबाची वर्षानुवर्ष अडचण होती. जमीन आहे पण पूर्ण मालकी नाही. काहींचं रिडेव्हलपमेंट अडकलंय, काहींना कर्ज मिळालं नाही, काहींना जमीन विकता आलेली नाही. आणि आता हाच निर्णय अनेक लोकांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. आता इथे खूप मोठी बातमी आहे. ज्यांचे जुने अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी विशेष लक्ष द्या. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की मुदतीत केलेले अर्ज, मुदत संपल्यानंतरचे अर्ज, अधिमूल्य न भरल्यामुळे अडकलेले अर्ज, अंशतः पैसे भरलेले अर्ज आणि हे सर्व अर्ज नवीन नियम 2025 अंतर्गत विचारात घेतले जाणार आहेत. म्हणजे तुमचा जुना अर्ज आता वाया जाणार नाहीये. तुमचा अर्ज प्रलंबित असेल तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा, सर्व जमिनींना हा लाभ मिळणार नाही. सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. सार्वजनिक सुविधा, रुग्णालय, शाळा, अत्यावश्यक सेवा, सरकारी संस्थांच्या जमिनी, या जमिनी वर्ग 1 करता येणार नाहीत. जर एखादी जमीन निवासी, व्यावसायिक किंवा निवासी औद्योगिक अशा मिश्र वापरासाठी असेल तर सरकार प्रत्येक वापराच्या क्षेत्रानुसार वेगळं अधिमूल्य आकारणार आहे. आता लीजवर जमीन घेतलेल्या लोकांसाठी मोठी बातमी आहे. जर तुमच्या लीजचा कालावधी अजून बाकी असेल तर वर्ग 1 करताना तो उर्वरित कालावधी अडथळा ठरणार नाही. कोणत्या जमिनींना नियम लागू नाहीत? सीलिंग ऍक्ट अंतर्गत मिळालेल्या
जमिनींना हा नियम लागू नाही. म्हणजे महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा कायदा 1961 अंतर्गत दिलेल्या जमिनी वर्ग 1 करता येणार नाहीत. वापर बदललेल्या जमिनी जर सरकारने अधिकृतपणे वापर बदल मंजूर केला असेल, उदाहरणार्थ निवासी ते व्यावसायिक, औद्योगिक ते निवासी, तर नवीन वापर लक्षात घेऊन अधिमूल्य आकारलं जाईल. सोसायट्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे. आता सोसायटी सदस्यांनी विशेष लक्ष द्यायचं आहे. जर जमीन आधी व्यक्तीच्या नावावर, ट्रस्टच्या नावावर किंवा संस्थेच्या नावावर होती आणि नंतर ती सोसायटीला हस्तांतरित झाली असेल, तर सरकार ती जमीन सोसायटीचीच मानणार आहे. म्हणजे अनेक जुन्या सोसायट्यांना मोठा फायदा होऊ शकतो. आता रिडेव्हलपमेंट करणाऱ्या सोसायट्यांसाठी महत्त्वाची माहिती, जर सोसायटी सेल्फ रिडेव्हलपमेंट करत असेल आणि अतिरिक्त FSI मिळत असेल, तर त्या वाढीव FSI पैकी 25% भाग PMAY योजनेसाठी द्यावा लागेल. आणि इथे खूप महत्त्वाची अट आहे, जर PMAY साठी 25% भाग दिला नाही तर भरलेले अधिमूल्य शासन जमा करेल. जमीन पुन्हा वर्ग 2 ची मानली जाईल. म्हणून डेव्हलपमेंट करणाऱ्या सोसायट्यांनी ही अट खूप गंभीरपणे घ्यावी. सरकारने आणखीन एक मोठी अट घातलेली आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंटचा लाभ घेतल्यानंतर 2 वर्षात काम सुरू करावं लागेल, नाहीतर आणखी 2 वर्षाची मुदतवाढ मिळू शकते. पण त्यानंतरही काम सुरू झालं नाही तर अधिमूल्य जप्त होणार आहे. जमीन पुन्हा वर्ग 2 ची होणार आहे. जर अधिमूल्य 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर जिल्हाधिकारी थेट निर्णय घेऊ शकणार नाहीत. अशा प्रकरणांना राज्य शासनाची मंजुरी आवश्यक आहे. शासनाने स्पष्ट केलेलं आहे की मूळ उद्देशासाठी वापर सुरू झाल्यानंतर किमान 5 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय जमीन वर्ग 1 करता येणार नाही. आता लोकांना मोठा प्रश्न होता की अर्ज किती दिवसात निकाली निघणार. सरकारने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की परिपूर्ण अर्जानंतर 3 महिन्यांच्या आत निर्णय द्यावा. अधिमूल्य किती दिवसात भरायचं, नोटीस आल्यानंतर 3 महिन्यात अधिमूल्य तुम्हाला भरावं लागणार आहे. वन जमिनीबाबत मोठा निर्णय आहे. आता सर्वात महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती, सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की फॉरेस्ट रेकॉर्ड मध्ये असलेल्या जमिनी, अधिसूचित वन जमिनी, वन विभागाच्या नोंदीतील जमिनी यांना हा नियम लागू होणार नाही. म्हणून जमीन घेण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी फॉरेस्ट रेकॉर्ड नक्की तपासा. मित्रांनो, एका कागदावर वर्ग 2 लिहिलं असल्यामुळं कित्येक लोकांची स्वप्न अडकलेली होती. कुणाचं घर, कुणाचं रिडेव्हलपमेंट, कुणाचं कर्ज, कुणाची आयुष्यभरची कमाई. आणि आता सरकारचा हा निर्णय अनेक लोकांसाठी मोठा दिलासा ठरू शकतोय. पण नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण चुकीची माहिती घेऊन अर्ज केला तर पुढे मोठी अडचण येऊ शकते. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला कशाची माहिती हवी असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.